राज्यातल्या काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडण्याजोग्या घडामोडी घडताना दिसतायत। एकीकडे जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसतोय, तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नाराजी दिसतेय। बघूयात काँग्रेसमधल्या या घडामोडींवरचा हा विशेष रिपोर्ट। या सभागृहाला आश्वस्त करतो, या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही। महाराष्ट्र काँग्रेस समोरचा अडचणींचा डोंगर काही संपत नाहीये। राज्यात विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसमधून आता अंतर्गत वाद उघड झालेत। याला ताजं निमित्त ठरलंय ते जनसुरक्षा विधेयकाचं। त्याचं झालं असं की या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं। पण यावेळी विरोधी पक्षांनी जी खमकी विरोधाची भूमिका मांडणं अपेक्षित होतं ती काही दिसली नाही आणि त्यामुळे या विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्यांनी विरोधी पक्षालाही टार्गेट केलं। अशातच आता काँग्रेसच्या हायकमांडने सुद्धा महाराष्ट्र काँग्रेसमधल्या नेत्यांना आणि आमदारांना यावरनं सवाल केल्याचं कळतंय। काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना हायकमांडची नोटीस आल्याचं वृत्त आहे। वडेट्टीवारांनी याचा इन्कार केलाय, पण चूकही मान्य केली आहे। ज्या दिवशी हे विधेयक आलंय त्या दिवशी बँकेची निवडणूक होती, त्यामुळे मी स्वतः उपस्थित नव्हतो। मी माझ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते होते। त्यांनी योग्य बाजू मांडली नाही असा जो काही हे आहे ती माहिती आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत, प्रदेशाध्यक्षांना सुद्धा देणार आहोत। आणि 100% या बिल मी त्याच ठिकाणी सभागृहातच फाडून टाकलं असतं मी जर असतो तर। आणि मी सर्व माहिती आणि तयारी केली होती, पण अचानक त्या दिवशी गैरहजर होतो आणि ते बिल इंट्रोड्यूस झालं। तुम्ही महायुतीमध्ये ताळमेळ नाही आहे, ते बिघडलेलं आहे, म्हणून तुम्ही इकडचंही बिघडलं आहे असं समजू नका। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा गुरुवारी विधान भवनातील काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदारांची झाडाझडती घेतल्याचं कळतंय। जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेस आमदारांनी कडाडून विरोध का केला नाही अशी विचारणा सकपाळ यांनी केल्याचं कळतंय। जनसामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घ्या अशा सूचना सकपाळांनी दिल्यात। काँग्रेस पक्ष जनतेच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन लढतो आहे हा संदेश राज्यात गेला पाहिजे। एकीकडे जनसुरक्षा विधेयकावर पक्षानं घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेवरून हायकमांड नाराज आहे, तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसमध्ये चाललेल्या कुरबुरी सुद्धा पत्राच्या रूपात हायकमांड पर्यंत पोहोचल्यात। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि त्यांच्या कामावर नाराज असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी थेट राहुल गांधी यांना पत्र लिहित त्यांच्याकडे तक्रार केली आहे। जॉईंट सिलेक्शन कमिटीमध्ये आम्ही सगळे होतो। जनसुरक्षा संदर्भात आम्ही भूमिका घेतलेली आहे। पक्षाला आमची माहिती आम्ही कळवू की वडेट्टीवार साहेबांशी त्याची चर्चा केलेली मी चर्चा करतो, माहिती घेतो, परंतु तसला कुठला विषय नाही आहे। नाही, मला वाटतं दर अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष येत असतात आणि म्हणून यावेळी ते बाहेर दौरे त्यांचे असल्यामुळे ह्या शेवटच्या आठवड्यात ते भेट देतात। मुंबई काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्र काँग्रेस, नेतृत्व बदल झालाय, पण त्यानंतरही अपेक्षित उत्साह पक्षात संचारल्याचं दिसत नाही। उलट पक्षी अंतर्गत कुरबुरींनी डोकं वर काढल्यानं हायकमांडसाठीही डोकेदुखीच ठरताना दिसते। अशा दिल्लीतून हा विषय कसा हाताळला जातो आणि आगामी महापालिका निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात काही बदल दिसतो का हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।